मित्रांनो, तुमच्याकडे मतदान कार्ड नाही नसेल तर ही कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान करू शकता. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आम्ही तुम्हाला अशा सर्व मार्गांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचं बहुमूल्य मत अगदी सहजतेने करू शकाल. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत गिरी मराठी मार्ग चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील 18 वर्षवरील बहुतांश नागरिकांकडे मतदान कार्ड नाही किंवा हरवलेले असेल. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप लाख मोलाचा ठरणार आहे. याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून अधिसूचनाही जारी करण्यात आल्या आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेकांना मतदार ओळखपत्राची चिंता सतावत असेल. मात्र मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक नाही. याशिवायही मतदान करता येते. तर ते कसे, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेलच. तर मित्रांनो, तुमचे वय 18 वर्ष असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बूथवर जाऊन मतदान करू शकता. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसले तरीही तुम्ही इतर कोणत्याही ओळखपत्राने मतदान करू शकता. तुमचं नाव मतदार यादीत नसल्यास तुम्ही तुमचे नाव ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मतदार यादीत समाविष्ट करू शकता. हे आपण बघणार आहोत. त्या अगोदर नेमके कोणते पुरावे ग्राह्य धरले जाणार, तर ते पुरावे खालीलप्रमाणे. हे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार. या कागदपत्रांमध्ये मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड. यानंतर पासपोर्ट फोटोसह पेन्शन डॉक्युमेंट. यानंतर केंद्र, राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र. खासदार, आमदार यांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष दिव्यांग प्रमाणपत्र. या कागदपत्रांच्या आधारे मतदारांना लोकसभा 2024साठी मतदान करता येणार आहे आणि हे पुरावे यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नावे कशी जोडायची, म्हणजेच नोंदणी कशी करायची. मित्रांनो, तुम्हाला तुमचे नाव ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म क्रमांक 6 भरा. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता यासारखी मूलभूत माहिती द्यावी लागेल. यानंतर हा दस्तऐवज अपलोड करा आणि काही कालावधीनंतर तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले जाईल. तर मित्रांनो, आता ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत आपली नोंदणी कशी करावी. तर मित्रांनो, जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा बूथ लेवल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्हाला त्यांच्या कार्यालयात जावे लागेल आणि तेथून फॉर्म नंबर 6 घ्यावा लागेल. तुम्ही फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे देखील सादर कराल आणि त्यानंतर तुमची माहिती मतदान क्षेत्राच्या बूथ लेवल ऑफिसरकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडणुकीत मतदानाच्या दिवशी तुमचे मत देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मतदानासाठी ग्राह्य धरले जाणारे पुरावे तसेच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती बघितली. जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा.
पण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटा ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.